नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता आले टेरेसवरती. पाण्याची टाकी चेक करायची होती, पाणी किती भरले ते. तसं पावसाळ्यामध्ये एवढा पाण्याचा प्रॉब्लेम होत नाही, तरी पण पाणी भरलेलं असतं की जरा बरं वाटतं, कामं पटापट होतात. आता ही जरा वरती पाऊस नाही, मध्ये मध्येच येतोय असं आहे. फक्त ढगं आलीत आणि पाठीमागे बघताय मस्त सगळं हिरवगार झालंय, छान वाटतं. फोटो काढायला मजा येईल. आणि आपली सोनपरी खाली झोपलेली आहे, त्याच्यामुळं मला टाईम मिळाला की पटापट माझी कामं उरकून घेते. एकदा ती उठली की आईची ड्युटी चालू होईल. कसली ड्युटी आहे तुम्हाला समजलं असेलच. तर चला जाते खालीवरती. मस्त वारा सुटलाय, छान वाटतं वरती आल्यानंतर. आणि हां, सेफ्टी डोर्स लावून घेते सगळ्या दरवाजांना. आणि घरामध्ये कामसुद्धा चालू होतं. कसलं काम चालू होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळामध्ये. आणि इथे ना गावाकडे की सगळीकडेच नेटवर्कचा इश्यू होता माहीत नाही. 2 आठवडे जास्त झाले. इकडे नेटवर्कचं खूप जास्त इश्यू होता, म्हणजे फोनसुद्धा लागत नव्हते. त्याच्यामुळे ब्लॉग काय आपले गेलेत नाहीत. सगळं शूट करून ठेवलं होतं, पण ब्लॉग म्हणजे नेटच नाही चालत आहे किंवा कोणाला फोनच लागत, नेटवर्कच 0 होता. त्याच्यामुळं ब्लॉग काय आपले गेले नाही. आता येथून हळूहळू सॉल्व्ह झाला आहे प्रॉब्लेम नेटवर्कचा. त्याच्यामुळे घरामध्ये पण काम चालू होतं, त्याच्यामुळे माझं काही लक्षच नव्हतं. आता फायनली नेटवर्क आला, घरातलं सगळं काम झालं आहे, तर आला आवाज. असं आहे, पटापट सगळी कामं उरकायची. अजून मला तिचे कपडेसुद्धा धुवायचे आहेत. सो चला जाऊया. नाश्ता नाही केला आहे मी, जस्ट पाणी. आमच्याकडे सकाळ सकाळ पाणी येतं, मग पाणी चेक करायला आले होते. तर चला नाश्ता करूया. आता एक हाक आलेली आहे, आई कुठे आहेस तू, ये लवकर. तर चला जाऊया. पापडीची दृष्ट काढूनी बाळा, निज निज बाळा रे गाणे घेती आई. हा, आजीची ड्युटी चालू झालेली आहे. आजी वेगवेगळे गाणे घेत असते, त्यामुळे आम्हाला बरं वाटतं. बरोबर हुंकार देते ना ती. हा, ऐकलत काय सगळ्यांनी. चांदोबा चांदोबा नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज मी आलेली आहे गुड्डी मावशीकडे, आणि आज गुड्डी मावशी पण आहे माझ्यासोबत ब्लॉग करायला. आणि मी सोनपरीला भेटायला आलेली आहे, आणि गुड्डी मावशीला मेथीचे लाडू सुद्धा करायचे आहेत. गुड्डी मावशीला करायचं, पण कोण देणार आहे गुड्डी मावशीला? माझी मम्मी. ओके, तर मम्मी करून देणार आहे गुड्डी मावशीला मेथीचे लाडू. आणि माझी सुट्टी चालू आहे, म्हणजे 2 दिवसाची, सॅटर्डे संडे आणि मंडेला एक्झाम. ओके, तर सॅटर्डे संडे सुट्टी आहे, म्हणून ती आलेली आहे मावशीकडे. ती सोनपरीला भेटायला आलेली आहे, आणि माझी बहीण माझ्यासाठी लाडू बनवायला आलेली आहे. ओके, आणि माझी मंडेला लास्ट एक्झाम, नंतर मी फ्री. ओके, आता सध्या ती बिझी आहे. अवतार बघताय. आता आमची ओवी मोठी होत चालले. चेहरा म्हणा कसा दिसतोय. आम्हाला पावडर वगैरे लावायला अजिबात आवडत नाही, नॅचरल स्किन. ओके, गुड मावशी बोल. तिथे वरती टाक ना माझ्या चॅनलचं नाव. ओके, ओवीच्या चॅनलचं नाव मी टाकेन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण टाकीन. तर आता मला ओवी बोलते आल्या गुड्डी मावशी, तू शेतावर गेली होतीस का? म्हणजे तू गेलीस तर मला नेतीन हे. आता सोनपुरी छोटी, आता कुठे जाणार आपण शेतावर? मी जाणार. आम्हाला टाकून ना बाबांच्या सोबत. ही गेली की बाबांना नुसती दबवते, चिखलामध्ये अजिबात उतरत नाही. तर मी तर काही गेली नाही शेतावर बघायला. तर हे जाणार आहेत बहुतेक तरी. भात आलाय चांगला. तर शेताची स्टोरी मी नंतर सांगते तुम्हाला. तर चला आजच्या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. बाय. सर बाय नाही, स्टे ट्यून. आमची ओवी मॅडम बसलेली आहे जेवायला. काय आहे जेवायला? जेवायला मी केलेली चपाती, म्हणजे मी बस भाजले. अच्छा, ओवीनी भाजले. आणि ही फिश केलेली आहे. हो, खाणार का फिश? फिश आणि चपाती. ओवीला चपाती खूप जास्त आवडते. आणि हे काय इकडे, हे काय? हे 1 month क्लिअर. कोण 1 month क्लिअर? सोनपरी क्लिअर केली का एक्झाम 1 monthची? हाऊस दॅट? मस्त. आणि आपलं किचनचं काम सुद्धा झालेलं आहे. आता तुम्हाला मी नंतर दाखवेन कसं केलंय, काय केलंय ते. दीदी आलेली आहे, आणि दीदीचे चालू आहे लाडवांची तयारी. इथे सगळं साहित्य काढलेलं आहे, काय काय लागणार आहे. मेथीचे लाडू आम्ही बनवतोय. डिंक टाकतेस ना? तुपामध्ये आपल्याला डिंक टाकायचे आहेत. तयारी चालू आहे. हे काय रवा भाजलाय? 1.5 किलो रवा आहे. हा, भाजून घेतलाय तुपामध्ये. डिंक किती? डिंक 200 ग्राम. 200 ग्राम आपला अंदाज आहे. हे सगळे ड्रायफ्रुट्स, कारण की आम्हाला लाडू जरा
कडू नाही आवडत, गोड आवडतात. त्याच्यामुळे गुळ पण आहे ना. गुळ कुठे गेला? गुळ हा बघितला. हे आहे, हा आहे गुळ. आणि इकडे उदबत्ती लावली कारण का माशा येतात आमच्याकडे खूप जास्त. आणि हे आहे ना दीदी आपलं खारकं आहे, त्यांना मिक्सरला लावले आईने. आणि परत हे खजूर वेगळे आणि या बिया आहेत. असं सगळं आहे. इकडे तूप आहे घरचं आहे ना. ओके, तर अशी आमची लाडवांची तयारी चालू आहे मेथीच्या. दीदी बनवणार आहे. आई चिरुटी लागले, सोनपरीला सांभाळते, दीदी करते, मी थोडी थोडी मदत. तशी माझी काय वळायलाच मदत होणार आहे. तुला आवडतात का मेथीचे लाडू? हो. नाही खात. नाही. खरं बोल, खोटं नको बोलू. नाही खात. नाही ओवी नाही खात. एक खाते पहिले एक हात खाला तर. एक खाते. ते पण कडू नाही, गोड असतील तरच खातो. तसे आमचे मेथीचे लाडू ऑलरेडी आधी झाले होते. डिलिव्हरी झाल्या दीदीने बनवले होते, पण 1.5 किलो बनवले ना हो, दीदी. आता हा पण 1.5 किलो. आणि हे पण 1.5 किलो. म्हणजे आम्ही ते संपले, पण आता मला 1.5 महिना होईल, हो. 2-3 दिवसाने. आणि आता परत आमचे लाडू बनवतोय आम्ही. चालतो म्हणजे पावसाळ्यामध्ये आम्ही मेथीचे लाडू बनवतोच. तर डिलिव्हरी झाल्यानंतर स्पेशली मेथीचे लाडू खाल्लेत मी. परत हालमाची पेज, असं सगळं माझं रुटीन होतं. तर दीदी आलंय, मेथीचे लाडू बनवते. आमच्या घरामध्ये सगळेजण आवडीने खातात मेथीचे लाडू, की नाही अवी? अवीचं ड्रायफ्रुट्स खाणं चालू तुला आहे. पण नाही आवडत हा? माहिती आहे ना, मला नाही आवडत जास्त, पण तर काय खावे लागतात माझ्यासाठी, एवढे बनवतात तर, की नाही ओवी? ओवीची किती मदत. आज ओवीला सुट्टी आहे म्हणून चला जाऊया. आणि आल्याला आमची सोनपरी झोपली होती आणि आम्हाला बोलते तुम्ही मुद्दाम तिला झोपून ठेवता, मी येणार आहे म्हणून. तिची यायची वेळ ओवीची आणि हिची झोपायची वेळ सेमच आहे. आता उठले, परत आता झोपते, दूध पिलंय. तर चला लाडू आता सगळं भाजून घेतलंय, तळून घेतलंय. आता करायला होती ना थोडं पीठ, गुळाचा पाक करायचा अजून आपल्याला. गुळाचा पाक करून जरा थंड झाल्यानंतर मग सुरुवात करतो. तुम्हाला मेथीचे लाडू आवडतात की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या बास्केटची मी तुम्हाला गंमत सांगते. हा बास्केट मी अमेझॉनवरून ऑर्डर केला. तर मला कधीपासूनच बास्केट हवे होतं, म्हणजे सोनपरीचे कपडे याच्यामध्ये ठेवायला सध्यापुरते. म्हणजे कुठे बाहेर पण गेलो तरी पण तिचे कपडे असे पिशवीमध्ये बॅगेमध्ये ठेवण्यापेक्षा हे अशा बास्केटमध्ये ठेवले की पटकन काढता येतं आणि घेऊन पण जाता येतं तसं बास्केट. तर बास्केट खूपच छोटं आलं. तसं मी साईज बघितली होती, पण मला नव्हतं वाटतं एवढं छोटं येईल की हवी. कॅमेरा. तर बास्केट खूपच छोटं आलंय, पण ठीक आहे. पण त्याची क्वालिटी चांगली आहे, म्हणजे चांगलं वाला प्लास्टिक आहे हे. आणि या बास्केटमध्ये ना खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत. तुमच्या आवडीचा कलर तुम्ही चूज करू शकता. ह्याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते मी. मला चांगलं वाटलं होतं. साईज छोटी आहे तर ठीक आहे, 1-2 महिन्यांचे मुलाचे कपडे आरामात राहू शकतात. तिचे पण भरपूर कपडे आहेत ह्याच्यामध्ये. आता मी घडी वगैरे नाही करून ठेवले, असे जसे जमलेत तसे ठेवलेत मी. म्हणजे बालोते आहेत, नंतर लंगोट्स आहेत तिचे, वरचे आपले काय बोलतात झबले वगैरे आहेत ते असे टाकलेत त्याच्यामध्ये, म्हणजे पटकन मला घेता येतात असे ठेवलेत ते मी. मिक्स करण्याचं म्हणजे मोठं काम, हात दुखतात. आता आम्ही थोडंसं मिक्स करतो आणि आता पप्पांना बोलवतो, पप्पा करतील. टोप भरला, हा मोठा टोप आहे ना दीदी, 10 किलोचा असेल ना अंदाज, नाही 10 किलोचं तरी वाटतंय. किती 1.5 किलो ना दीदी? 1.5 किलोचा. 1.5 किलोचे लाडू. वास सुटले घरामध्ये मस्त. पप्पा या, हा या. गोरे दिसतात पप्पा, काय बोलते पप्पा? गोरे दिसतात बोलते दीदी. हात दुखतात हो. त्याला झारा पाहिजे होता का पप्पा? मोठा वाला आहे ना तो, तिथंच आहे जोर द्यायला. सगळा पसारा आहे ओट्यावर सध्या. थंड करत ठेवायची, डायरेक्ट वळायला घ्यायची? डायरेक्ट वळायला. थोडासा झाकून ठेवशील ना?
हॅलो गाईस, तर इथे बघू शकता इथे हॅलो किटी कामाला लागलेली आहे. अरे वा अरे वा अरे वा अरे बंद झाली. आमचे साईडला लाडू चाललेले आहेत. एका साईडला लाडू बनवतोय आणि एका साईडला आमच्या सोनपरीला खेळवायचं काम सुद्धा चालू आहे, हे ना. आणि आम्हाला असं असं हलून हलून आवडतं. ओळीदी खेळणं घेतय, मावशीने पकडलंय. आता माझी दुसरी तयारी चालू आहे. आताच आमची मुती झालेली आहे. ओके, आला आवाज आमचा. आता आजीची बारी. एकदा मावशी, एकदा ओवी दिदी, एकदा मम्मी, सगळ्यांच्या बारा लागल्यात. तर चला, आता तिचं वॉशरूम मध्ये सगळं चेंज केलं, यांच्याकडे दिले. आता आम्हाला लाडू वळायला घ्यायचे आहेत. ते मोठं काम आहे आमचा. खूप 1.5 किलोचे लाडू आहेत, म्हणजे दोघी तिघी लागली कसं पटकन होतील ना. ओके ओके. ओके. आणि ही माझी पहिली पोरगी. छोटूशी होती, केवढूशी होती. जेवढी माझी सोनपरी होती ना तेवढीशी. मला हिला पण घेता नव्हतं येत उचलून. आईनेच मला तिला असं घ्यायचं पाठीवर. माझ्या मुलीला सुद्धा मला जेव्हा ती झाली तेव्हा घेता नव्हते पाठीवर. कधी घेतलंच नाही हिच्यानंतर मी कोणाला घेतलंच नव्हतं. आणि छोटी मुलं एकदमच नाजूक असतात, असं पाठीवर घ्यायला तेवढं जमत. आता मी कुठे घ्यायला लागले. ओके, ओवी पण घ्यायला लागली तर सोनपरीला असं म्हणजे हातामध्ये देतो की नाही अवी. तर माझी पहिली पोरगी आहे. आणि माझ्या चॅनलवर माझे छोटेपणाचे पण फोटोज आहेत. ओके, तर नक्की ओवी चॅनल सबस्क्राईब करा. मी आणि- समोर टॅग करेन, आणि मेन्शन करेन. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझे व्हिडिओज तुम्हाला रोज बघायला भेटतील. ओके. आणि आमची ओवी आता रंगलेली आहे. सोनपरीसाठी तिच्या बाबांनी आणलेलं आहे. काय आणलेलं आहे छोटेसे बुक्स आहेत. दाखव, पहिले समोर दाखव. माय फर्स्ट लर्निंग लायब्ररी. ओके, मामाने लवकरच म्हणजे सोनपरीच्या बाबांनी लवकरच सगळी तयारी केलेली आहे. इथे सगळे हे सगळे बुक्स दाखव ना, असे इथे ठेवलेस ते. हे बघा, दाखवते. आम्ही अजून छोटं बाबांची तयारी किती. हे सगळे बुक्स, अरे सरळ माझ्याकडे करणार असं. हे सगळे बुक्स आणलेत, म्हणजे हे बघा, भेटले इथे अमेझॉन वरूनच option. आणलेत. हे बघा, अमेझॉन वरून घेतलेलं आहे हे. एवढे सगळे आहेत त्याच्यामध्ये बुक्स. माय फर्स्ट लर्निंग लायब्ररी. ओवीनी काढलंय सगळं बेडवर. आणि ते फ्लॅश कार्ड दाखव. हा. आणि हे एक फ्लॅश कार्ड आम्ही तिला दाखवतो सोनपरीला सध्या, म्हणजे तिला समजेल असं. असे वेगवेगळे आहेत ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. ओके, तर ओवी दिदी बसलंय. हे बघा, आता सगळं मला आवरायचं आहे. आवरायचं बेडवरच सगळा आमचा पसारा चालू आहे की नाही अवी.